बायसेप तर दाखव लोकांना. चल रे हाय गाइस आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल फॉलो मयूर. सकाळचे 7:30 झालेले आहेत आणि आपण सकाळी सकाळी जाणार आहोत आज विरारला. आता आपण आहोत खार ईस्टमध्ये आणि आजचा प्रवास आज आपण बाईकने न करता ट्रेनने करणार आहोत चला मग स्टेशनकडे. फायनली आता विरारला पोचलो आणि कधीपासून आपला भाऊ आपली वाट बघत आहे. चला मग त्याला भेटूया. होय मी आलो 9 वाजता तुझी वाट बघतो. सॉरी 20 मिनिटं गेट आहे मी. तिकीट काढली ना? आहे तिकीट. आणि आता तिकीट काढून झालेली आहे आमची. चालू स्टेशनवरून जर रिक्षाने जायचं तर रिक्षाने पण जाऊ शकतो आपण, बट थोडं जास्त आहे. कॉस्ट 200-250 बोलतात आणि आपण बसने जाणार आहे आता. तर बसची तिकीट किती होती रे? 12 रुपये आहे तिकीट. आणि मग मस्त आहे मार्केटमध्ये तिथून मग थोडं चालायचं आहे आणि स्टेशनपासून 20 मिनिटाचा प्रवास आहे फक्त. फायनली आम्हाला बसायला मिळालं. मी काही फोटो नाही काढत आहे, व्हिडिओ काढतोय. मच्छी मार्केट आता जायचं आहे. थोडं चालावं लागेल उन्हातून आणि मग तिथून फेरी मिळेल. ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही मध्येच उतरलो. थोडं 2 मिनिटं होतं. आता आपण विरारच्या कोळीवाड्यामध्ये आहे. पुन्हा बघितलं काय? हा मग पोलीस दिवशीत लग्न करायचं. पटाव मग कोणतरी. राजू सॉरी तुझे शूज आता खराब होणार आहेत म्हणून सांगितलं चप्पल घालून ये. दाखव दादा शूज. स्पॉन्सर नाही केला आपल्याला व्हिडिओ. चलो रेडी चल. नाही परवडतच नाही म्हणून सांगितलं जीन्स घालून येऊ नको. आणि शूज कसं वाटतंय? छान. कधी इथे ना दुसरीकडे जाऊ आपण. आणि आपण कोळी वस्तीमधून जात आहोत आता ग्रामपंचायत लागणार किल्ला. आणि हे पहा किती छान तुळशी वृंदावन आहे. फायनली पोचलो. तर आपण आमच्या मागे पाहू शकता हा अर्नाळा फोर्ट. चला आतमध्ये जाऊन थोडं एक्सप्लोर करूया. चले. एंट्री केल्यानंतर राईट साईडने ज्या स्टेप्स आहेत त्या घेऊन आपण वरती जात आहोत आणि बघूया वरून कसा दिसतो फोर्ट.
वरून तुम्ही हा नजारा पाहू शकता. आपण आता थोडा फोर्ट एक्सप्लोर करूया. तर माझ्या मागे तुम्ही हा फोर्ट बघत आहे. आणि आपला विठोबा इथे उभा आहे. चल राजू. ऊन झालेलं आहे आता. तर यायचं तर सकाळी सकाळी लवकर या इकडे, त्यामुळे तुम्हाला ऊन कमी लागेल. नाहीतर दुपारी आल्यावरती नुसता घाम. इथे एक मंदिर आहे, तर आपण खाली उतरल्यानंतर इथे दर्शन घेऊया. किल्ल्याच्या आवारात 2 मंदिरं आहेत. मगाशी पाहिलं ते एक आणि अजून एक हे दिसतं आहे. किल्ल्याच्या राईट साईडला फक्त तटबंदी आहे एक छोटी, बट लेफ्ट साईडला काहीच आधार नाही आहे. सो इथे जर ग्रुपने आला तर मस्ती करणं प्लीज टाका, नाही तर अपघात होण्याची शक्यता आहे. डायरेक्ट खाली सेकंडवालं मंदिर आणि त्याच्या राईट साईडला एक कुंड आहे. अशा प्रकारे एक पूर्ण प्रदक्षिणा घालून आपण पुन्हा एंट्रन्सकडे आलेलो आहे. बंद आहे मंदिर. आणि फोर्टच्या मधोमध ही एक दर्गा आहे. आणि दुसऱ्या साईडला हे शंकराचं मंदिर आहे. आणि मंदिराच्या बाजूलाच हे कुंड. आणि ह्या ज्या मूर्ती आपण पाहत आहे स्वयंभू मूर्ती ह्या कुंडामध्ये सापडलेल्या आहेत असे गावकऱ्यांचं म्हणणं आहे. तर आता आपण एक्झिट पॉईंटवरती उभे आहोत. अशा प्रकारे आजचा दिवस, आजचा प्रवास आपण इथे संपवत आहोत. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह, नवीन जागेसह आणि नवीन माणसांसोबत. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा. अँड प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. हा प्रेस द बेल आयकॉन. बायसेप तर दाखव लोकांना. चल रे टिप्स दे त्यासाठी आपण वेगळी व्हिडिओ काढू. ठीक आहे नक्की. बाय.